101 वेळा थुंकला, 2 वेळा थुंकला, 3 वेळा थुंकला. आता मात्र यवन 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. 108 वेळा थुंकून आता थुंकणाऱ्याचं तोंड साळला महाराज. शरीरातली थुंक संपली, आता काय थुकायचं नाथांच्या अंगावरती. आणि त्यानं विचार केला 108 वेळा थुंकलो, पण नाथ महाराजांनी आपल्याकडे वर नजर करून बघितलं सुद्धा नाही. चरणावरती येऊन म्हटला, महाराज आमचं फार मोठं चुकलं. नाथ महाराजांनी त्याला उभं केलं. नाथ महाराज म्हणले, अरे आम्ही तुला केव्हाच माफ करून टाकलं, काय काय अधिकार असेल महाराज. नाथ महाराज म्हटले, अरे तुझ्यामुळे मला गोदावरीचं 108 वेळा स्नानाचं पुण्य प्राप्त झालं. तुझे माझ्यावरती उपकार झाले. तर एक काम कर, तुझं त्या ठिकाणी थुंकू थुंकू तोंड साळलेलं आहे म्हणून घरी चल. त्या यवनाला घरी नेलं आणि घरी नेल्याच्या नंतर त्या यवनाच्या हातावरती नाथांनी प्रसाद दिला आणि त्या जड जीवाचा उद्धार केला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की अवतार तुम्हा धराया करा